आणि भाजपच्या नेत्या देवयानी फरांदे आणि भाजपच्या कार्यकर्ते यांनी कडाडून विरोध केल्यानंतर नाशिकमध्ये पक्षप्रवेश झालाय। विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय। फरांदेंनी फेसबुक पोस्ट लिहून विरोध केला होता। महाजनांसमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळही घातला होता। देवयानी फरांदे यांनी केलेल्या विरोधानंतर कार्यकर्तेही आक्रमक झाले होते। नाशिकमध्ये विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। या पक्षप्रवेशाला भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी विरोध केला। भाजप कार्यकर्त्यांनी काही काळ हा प्रवेश रोखून धरला होता। नवे जुने कार्यकर्ते आमने-सामने येऊ नयेत म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला। पक्षप्रवेश होत असताना सुद्धा महाजनांसमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता। देवयानी फरांदे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि या प्रवेशाला आपला विरोध दर्शवला। आणि हा गोंधळ नेमका झाला कुणामुळे, कोणत्या नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे झाला, त्यावर एक नजर टाकूया। भाजपमध्ये माजी महापौर ठाकरे गटाचे यतीन वाघ यांचा प्रवेश झाला। ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे यांचा प्रवेश झाला। मनसेचे माजी सिनेट सदस्य सुधाकर दांबोळींचा आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांचा प्रवेश झाला। जिल्हा पातळीवरच्या वेगवेगळ्या नेत्यांची ही नाव आहे जी वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करत होते आणि त्यांचा प्रवेश झाल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी या प्रवेशाला कडाडून विरोध केला।